महाराष्ट्रातील या प्रसिद्ध ध्यानमंदिरात कधी गेलेच नसणार तुम्ही कधी. नमस्कार मित्रांनो, मी आदर्श आपलं स्वागत करतो परत एकदा एक नवीन ब्लॉगमध्ये. मी होतो मामाकडे आणि पटकन मामाच्या मुलाला घेऊन निघालो मोजरीकडे. अवघ्या 15 मिनिटात आम्ही गुरुकुंज आश्रमाला पोहोचलो. आता गुरुकुंज आश्रम म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे निवासस्थान. हेच ते ठिकाण जिथे महाराज ध्यान आराधना करत होते. इथे फक्त ध्यानमंदिरच नाही तर गुरुजींनी लिहिलेले सर्व पुस्तके इथे उपलब्ध आहे. मंदिराचा परिसर एवढा स्वच्छ आहे की तुम्हाला इथे काळी पण नाही दिसणार. आम्ही आत गेलो आणि हर्षलीमध्ये जाता जाता पूर्ण ऐकून एक डाऊट क्लिअर केलाय. आणि एकूण एक गोष्ट एवढी बारकाईने सांगितली की काय सांगू तुम्हाला. प्रत्येक जागी तुम्हाला महाराजांनी लिहिलेले श्लोक वगैरे दिसणार. एवढंच नाही तर इथे एक सर्व तीर्थ कुंड पण आहे ज्यामध्ये सर्व नद्यांचे पाणी आहे असं म्हटलं जातं. पटकनच आम्ही आत गेलो आणि दर्शन घेतलं. ध्यान मंदिरात एवढी शांतता होती की तुम्हाला काय सांगू. एक टाचणी जरी पडली तरी आवाज येणार एवढी शांतता होती. या शांततेने आम्हाला पण ध्यान करायला भाग पाडलं. त्यामुळे आम्ही 15 मिनिट ध्यान केले आणि तिथून बाहेर निघालो की एका बाजूला प्रचार मंदिर आणि दुसऱ्या बाजूला अध्ययन मंदिर होतं. मंदिराचा परिसर बघितला तर एवढे झाडं होते तुम्हाला काय सांगू. चारी बाजूनी झाडं होत आणि यातली खूप सारे झाडं महाराजांनी लावले होते असं म्हटलं जातं. आणि एवढंच नाही तर काही बांधकाम महाराजांच्या काळापासून होतं आणि महाराजांनी ते स्वतः बांधायला मदत केली होती असं म्हटलं जातं. एवढं सर्व बघण्यात आम्ही एकटाच घालवलो आणि नंतर हर्ष म्हणे की मला एक संग्रहालय माहिती आहे जिथे महाराजांच्या काळापासूनच साहित्य ठेवलेलं. संग्रहालयाच्या आत गेलो आणि बघितलं की महाराजांनी लिहिलेले प्रत्येक साहित्य तिथे आता पण तसेच होते. तेवढंच नाही तर त्यांनी ज्या पेनाने लिहिलं, त्यांनी ज्या डायरीमध्ये लिहिलं ते सर्व सामान तिथे आता पण तसं ठेवलेलं आहे. असं करत आम्ही पटकन संग्रहालय बघितला आणि नंतर निघालो महाराजांच्या समाधीकडे. महाराजांची समाधी बघितलं तर थेट मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे आणि हायवेच्या दुसऱ्या बाजूला आहे. पटकनच हायवे ओलांडला आणि पोहोचलो महाराजांच्या समाधीजवळ. महाराजांच्या समाधीजवळ आता तर काहीच गर्दी नव्हती, पण जेव्हा पण महाराजांची जयंती असते तेव्हा एवढी गर्दी असते की तुम्हाला काय सांगू. असंच करत महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. नक्की भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब.